रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पाटे पाटे उठून काकडा आरती जर नाही म्हटली तर काय होईल? काय करेल देव आमचं? मनालाच पाहिजे असं काय नियम आहे? तर मी सर्वांना सांगू इच्छितो, काकडा आरती आम्ही म्हणणार नाही असं म्हणून अजिबात चालणार नाही, लक्षात ठेवा. काकड आरती जर पहाटे उठून नाही म्हटली, प्रत्येक मनुष्य देहाला आलेल्या व्यक्तीने काकड आरती नाही म्हटली तर कुठले दुःख भोगावं लागतात मला, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. ऐका. थोडंसं खटकेल मनाला, परंतु सत्य बोले माझी वाचा. बऱ्याच जणांना म्हणजे जवळजवळ 98-99% लोकांना वाटतं की काय काकडा आरती, काय भजन, पाटे पाटे उठायचं आहे, वास्तविक पाता साखर झोप असते असं वेळेला, आणि हे काय म्हणायची आवश्यकता आहे? उगं काहीतरी थोतांड आहे काय, आणि उगं रात्रंदिवस हे आमचे वारकरी जे आहेत यांना म्हणजे आपल्या जे योग्य मार्गाने चाललेलं आहे त्याला वेड्यामध्ये काढण्याचं काम हे अनेक लोकांचं होतं. तर बाळांनो, लक्षात ठेवा, काकडा म्हणा किंवा नाही म्हणा, परंतु नाही म्हणल्यानंतर काकडा मी म्हणणार नाही असं म्हणून अजिबात चालत नाही. बरं, नाही तुम्ही या तोंडाने देवाचं नामस्मरण केलं, लक्षात ठेवा, तर काकडा आयुष्यात तुम्हाला एकदा तरी म्हणावा लागतो. मग तो सुखाचा काकड आरती म्हणण्याच्या ऐवजी मग त्या वेळेला तुम्हाला दुःखाची काकड आरती म्हणावी लागते. आणि ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही आजकालचे लोक बघताय तुम्ही, काकड आरती त्यांनी जवानीमध्ये न म्हणणारे, देवाला न मानणारे, काय म्हणायचं आहे, संतांचे विचार आचरणात न आणलेल्यांना देव कशा पद्धतीनं प्रायश्चित्त देतो ते जाणून घ्या. वास्तविक पाहता या देहाची निर्मिती देवे दिला देह भजना गोमाता, पण परिणाम तोया झाला फाटा बाधिकेचा. मायेमध्ये जीव हा गुंतल्यामुळे परिणाम असा होतो की पहाटे उठावंच लागते. त्याला देण्यात आलं का तुमचं? पहाटे तो नाही उठायचा म्हटलं तरी उठावं लागतंय. मग ते शौचाला जाण्यासाठी असेल, आलं का लक्षात? नाहीतर फिरायला जाण्यासाठी असेल, मग मरणाची भीती लागलेली असते त्याला. मग तो पहाटे पहाटे जवानीत आयुष्यात कधी पळालेला नसतो, परंतु आता पहाटे पहाटे बॉडी ओघड झालेली आहे आणि अशा वेळेला गुडघे वगैरे दुखतेत, मधुमेह झालाय, कर्करोग झालाय, घशाचे रोग झाले, हृदयाचे रोग झाले, आणि त्याच्यामुळं डॉक्टरने सांगितलंय तुम्ही जर सकाळी हे नाही केलं तर तुम्ही लवकर तिकीट काढणार. आता हे डॉक्टरांचं सांगणं जरा तिखट आहे, परंतु असं तिखट बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते काकड आरती म्हणायला. बरं का, सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून बघा रस्ते गच्च भरलेले असतात म्हाताऱ्या लोकांनी. ते फिरत असतात फक्त तिकडून तिकडं 1 किलोमीटर 2 किलोमीटर. आणि हेच घरी बसून जर केलं असतं, माऊलींचं संत महात्म्यांचं ऐकलं असतं, तर हे दिवस आले नसते ना. तुम्हाला घेण्यात आलं का? त्या वेळेला टिंगल टवाळी करत चालला. मग हे आता हे बा, मी भोग भोगणार नाही असं म्हणून चालणार नाही. येतं का लक्षात तुमच्या? वास्तविक पाहता मनुष्य देहाची निर्मिती केल्यासाठी काकड आरती म्हणत असताना स्मरण दोन्हीचंही होतं. एक भगवंताच्या नावाचा उच्चार होतो आणि दुसरा हृदयातील भगवंत जागा होतो. येतं का लक्षात तुमच्या? आणि हृदयातील भगवंत जागा न केल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामुळं हे शरीर जे आहे मग दिवसभर आळस येणं, लक्षात आलं का तुमचं ना? आळस आल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचे
केमिकल्स, ते वेगवेगळे ड्रिंक्स असतील, काही असेल ते पिण्यात येतं आणि ते पिण्यात आलं या शरीरामध्ये, तुम्ही ते घातलं की तुम्हाला आजार जडल्याशिवाय राहत नाही. आणि आजार जडले की संतांची भाषा जरा मवाळ असते बरं का. संत जिवंत ठेवूनच जीवाला मुक्ती देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा शेवटच्या स्टेपला डॉक्टर लोक सांगतात की तुम्हाला आता फिरणं आवश्यक आहे, सकाळी सकाळी उठून तुम्हाला व्यायाम करणं आवश्यक आहे, त्यावेळेला पहाटे 4 वाजल्यापासून म्हातारपणामध्ये रस्त्यावरती गर्दीच्या गर्दी करून, आणखीन बी एवढे मूर्ख लोक आहेत लक्षात ठेवा, मोबाईल हातात घेऊन काय कानात ते बोळे घालून हे जे हेडफोनचे गाणी लावून फिरताना सुद्धा, म्हणजे किती वाईट प्रवृत्ती आहे पाहिजे. या वेळेला कुठल्या तरी महाराजांचे अनेक यूट्यूबवर अलीकड इतकं काही भगवंताचं भांडवल उपलब्ध, ते काकड आरती लावावी. आणि ती काकड आरती लक्षात ठेवा, आत्तासुद्धा आणखीन वेळ आहे, आणखीन वेळ गेलेला नाही आहे. जे फिरतात त्यांच्यासाठी सांगतोय. काय तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, मला माहीत आहे, याला कमेंट्स फार वाईट वाईट येणार आहेत, तरीसुद्धा मी हे सांगू इच्छितो, तुम्ही काही कमेंट केल्यामुळं माझ्यामध्ये काय बदल होणार नाही. परंतु आमचं कार्य आहे की आम्ही पोस्टमनचं कार्य करतोय. जे संत महात्म्यांनी मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत, त्या मार्गाने चालू जाता न पुढे गुंता कोटे काही. कुठलाच आयुष्यामध्ये तुम्हाला गुंता पडत नाही. लावा की तुम्ही ती, ऐका. तुम्हाला येत नाही ना काकड आरती, येत नाही, तुम्ही ती काकड आरती यूट्यूबवर असते, ती काकड आरती कानात ते हेडफोन घालून कमीत कमी आत्ता तर शाने व्हा, उतार वयामध्ये तर शाने व्हा. तरुणपणामध्ये, तरुण अवस्थेमध्ये खूप काही मस्ती केली आणि त्या मस्तीचा परिणाम कर्तव्य कर्म या देहाला येऊन तुम्हाला चुकलेलं नाहीये. हे या देहाची निर्मिती ज्याच्यासाठी केलेली आहे ते तुम्हाला आयुष्यामध्ये एकदा का होईना परंतु म्हणणं आवश्यक आहे. आणि हे कार्य जर तुम्ही काकड्याचे अभंग म्हणत असताना पहा, श्वास जो आहे तो श्वास तुम्हाला रोखून धरून एका दमामध्ये चाली म्हणाव्या लागतात. आणि त्याच्यामुळं शरीरातील जे हृदय आहे, या हृदयाचं कार्य, त्या हृदयाची क्षमता ही वाढली जाते. आणि हृदयाची क्षमता जर वाढली तर तुमचं रक्ताभिसरण आणि श्वसन हे व्यवस्थित चालतं. प्रोसेस ऑफ अल्ट्रा फिल्ट्रेशन व्यवस्थित होते. नाहीतर मग कोणाचं लिव्हर बाद होते, कोणाला अपेंडिक्स होते, कोणाला किडनी स्टोन होतोय, आलं का लक्षात, कोणाला मधुमेह होतोय. ही सत्य परिस्थिती आहे. काय सकाळी सकाळी काकडा म्हणताना जो आवाज तुमच्या ह्याच्यामधून बाहेर निघणार आहे, विज्ञानानुसार मी सांगत असतो, लक्षात ठेवा. विज्ञानामुळं काय होतं, बोलत असताना सर्व शरीरभर पूर्णपणे प्रत्येक अवयवावरती ताण पडला जातो. त्याच्यामुळं ते अवयव स्ट्रॉंग बनतात, लक्षात ठेवा. आणि स्ट्रॉंग बनल्यामुळं कमीत कमी जेवढं आयुष्य तुम्हाला भगवंतानी गेल्या जन्मातील कर्मानुसार तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला भोग दिलेले आहेत, त्या भोगाचं तीव्रता कमी होते. जसं ऑपरेशन करताना डॉक्टर लोक शरीराचा अवयव काढताना किंवा शरीरात खूप 10-12 टाक्याचं ऑपरेशन करत असताना त्याची जाणीव होऊ नये म्हणून जशा पद्धतीनं भूल दिली जाते, लक्षात ठेवा, तशी ही हरिनामाची भूल जर तुम्ही स्वतः घेतली तर तुम्हाला कुठलाही शरीरातील कुठल्याही अवयवाचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. अनेक फायदे आहेत, लक्षात ठेवा. काकड आरती स्वतः म्हणा, स्वतः काकड आरती म्हणल्यामुळं इतर जे परिसरामध्ये तुमच्या सानिध्यात जेवढे काही लोक येतात त्यांच्याकडून न कळत ते ऐकलं जाईल. त्यांनी नाही ऐकायचं म्हटलं तरी ऐकलं जाईल. बरं, मनुष्य प्राणीचं आहे का फक्त या वातावरणामध्ये? भरपूर जीव आहेत, लक्षात ठेवा.
त्या जीवाकडून ते ऐकलं जाईल आणि स्वार्थ साधता साधता परमार्थही साधला जाईल. मी मागे सांगून गेलो की 31,000ची साऊंड सिस्टीम माझ्या शेडमध्ये येऊन तुम्ही बघा. काय मी दररोज त्यांना हरिपाठ आणि काकडा मी त्या माझ्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना मी ऐकवतो की ती समाधानी आहे बघा. कुठल्याही पद्धतीची धावपळ नाही, काही नाही. आणि हे सर्वांनी आपल्या घरामध्ये आपण करणं, काकडा आरती म्हणणं हे आवश्यक आहे. आणि सायंकाळच्या वेळेला समाधान मिळण्यासाठी ज्या वेळेला लक्ष्मीची पावलं घरामध्ये येतात त्यावेळेला हरीची स्तुती हरिपाठ म्हणून तुम्ही लक्ष्मीसाठी रात्रंदिवस झटता, परंतु लक्ष्मी ही चंचल आहे. ती फक्त नारायणाच्या पायाशी स्थिर आहे. येते का लक्षात तुमच्या? कराग्रे वसते लक्ष्मी. हे श्लोक तुम्ही सर्व पाहून घ्या. म्हणजे जे अगोदरचे लोक जे सांगून गेले ते अजिबात एक अक्षरही खोटं नाही. सांगणं हे माझं कार्य आहे. आलं का लक्षात? मी काकडा म्हणणार नाही असं म्हणून चालणार नाही. आयुष्यामध्ये काकडा एकदा का होईना तुम्हाला म्हणावाच लागणार. मग तो मुख काकडा असो किंवा आवाजाचा काकडा असो, परंतु काकडा म्हणल्याशिवाय तुम्हाला या देहातून मुक्ती नाहीये. याचं भाडं देणं आवश्यक आहे. देह तो आणिला पाचाचा उसना. भाडे करूया आपण या देहामध्ये. भाडं कुणी द्यायचं? माझ्या बापानी द्यायचं का? समजून घ्या. काही गोष्टी कडक शब्द असतात माझे, परंतु सत्य असतात शब्द. झालेली सेवा सर्व भक्तजनांच्या वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.